मी आज परत सीआयडीला भेट घेतली होती. नेमकं काय कोणत्या कारणाने ही भेट होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले आणि सगळे जे ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सोबत होते आरोपी ते सगळे एकत्रित पाहायला मिळत आहेत. आज सीआयडी ऑफिसला असंच आम्ही येणार होतो दुपारी. त्याच्या अगोदर हा व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावर बघितला आम्ही. तर इथं सध्या जे आयो होते गुजर साहेब ते सध्या संभाजीनगरला आहेत आणि ज्या किरण मॅडम आहेत त्या पण इथं नाही आहेत. या ज्या सोशल मीडियावरचा आजचा जो व्हिडिओ आलाय ती सगळी माहिती कशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी आहे घडलेली याची कागदोपत्री सगळी माहिती ऑफिसकडे आहे. त्यावर तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्हाला वारंवार विचारलं जातंय सोशल मीडियातून की तुम्ही तपासावर समाधानी आहेत का नाही. आम्ही एकच म्हणतो की तपास चालू आहे. अजून बरेचसे असे जे व्हिडिओ आहेत ते येणार आहेत पुढं. त्यांच्याकडे सगळे पुरावे जमा करायचं काम त्यांचं जवळपास बऱ्यापैकी होत आलेलं आहे किंवा अजून काही काम राहिलेलं असेल. पण याच्यात एक प्रामुख्यानं गोष्ट मी नमूद करणार आहे आता. सीआयडीच्या बीडला जे ऑफिस आहे, जे बीडला जिथं ज्या लोकांनी माहितीसाठी वगैरे लोक तिथं येत होते, तिथं बालाजी तांदळे नावाचा एक माजी सरपंच आहे. तो तिथं पण होता. आम्हाला चुकीच्या भाषेत बोलला, आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आरोपीचे फोटो दाखवत होता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जे माझ्या भावाच्या गाडीच्या पाठीमागे गाडी जी होती स्विफ्ट ती पण त्याच्या घरी होती लागलेली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी. आणि आज परत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आहे. त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला आरोपी केलं पाहिजे. तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसतोय. माझी यंत्रणेला विनंती आहे की त्याची चौकशी करा आणि जे काय समोर येईल तपास ते आम्हाला सांगा. पण बालाजी तांदळे यांच्या विरोधात तुम्ही यापूर्वी अर्ज दिला होता, त्यावर काय झालं नाही? त्यावर काही झालं नाही. आम्ही जे आरोप म्हणजे जे आम्ही त्याच्यावर अर्ज दिला होता त्याचं जे तिथं वागणं होतं चुकीच्या पद्धतीचं त्यावर आम्ही अर्ज दिलता. पण आज मी परत विनंती करतोय की त्याला तपासात घ्या. तो 100% आरोपी आहे आणि त्यानं जे तो सगळ्या ह्याच्या 6 तारखेला घडलेल्या घटनेमध्ये सीसीटीव्ही मध्ये आहे, 9 तारखेमध्ये आहे, 6 तारखेमध्ये जे अवादा कंपनीवर घडलं होतं त्याच्या जे आरोपी होते त्याची जामीन त्याने घेतलेली आहे. म्हणजे ह्याचे सगळे लागेदोरे सगळे जुळलेले आहेत. त्याला पकडा, त्याची तपासणी करा आणि 29/11 सुद्धा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलेला आहे सगळ्यांना. त्याच्यात सुद्धा तो प्रामुख्याने दिसतोय. याआधी खासदारांनी पण प्रेस घेऊन म्हणलं होतं की 29/11 या संदर्भातली भेट वगैरे झाली होती आणि या प्रकरणातले आरोपी पण वाढण्याची शक्यता ते आता दिसून येत आहे का? ते सगळं सोशल मीडियाला दिसतंय, सीसीटीव्हीत आहेत, ते तर क्लिअरच आहे. त्याच्यात कुणाचं नाव घ्यायची सुद्धा गरज नाही लागणार. कारण या तपासामध्ये जे काही गोष्टी ते करतायत आणि जी मागणी होते खासदार साहेबांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून ती रास्त आहे. आम्ही पण तेच म्हणतो की ह्याच्यात जी संघटित गुन्हेगारी हा जो माझा शब्द आहे किंवा जे तपासातून ते पुढे आलेलं आहे ते एकदम क्लिअर आहे की ह्या गुन्हेगारीला हे भरपूर लोक ह्याच्यामध्ये कारणीभूत आहेत आणि त्यांना तपासात घेऊन त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि त्यांचा तपास झाला पाहिजे. अवादा कंपनीनं जे काही तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये जी वेळ आणि तारीख सांगितली होती त्या तारीख आणि वेळेशी सुसंगत असा एकदम जे पुरावे दिले आहेत ना आपण, म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपण ज्या दिलेल्या आहेत तपासात किंवा तपास अधिकाऱ्यांना ज्या सगळ्या काढलेल्या गोष्टी आहेत, सोशल मीडियातील हे आज आलेला व्हिडिओ, सगळे FIR, सगळे फोन कॉल हे सगळे परफेक्ट मॅच होते. परफेक्ट होते एकदम. म्हणजे आज इकडे तिकडे थोडं पण काय होत नाही ह्याच्यात. अशा सगळा घटनाक्रम आहे.